मागच्या 2 दिवसांपासून ऐकतायत प्रमोदजी शेडगे यांचा. कालच्या दिवसात सुद्धा आम्हाला आमंत्रण होतं, मात्र काही कारणास्तव आम्ही कालच्या दिवसात इथे दाखल झालो नाही. फक्त एका दिवसाकरता आजच्या दिवसात धावतं समालोचन करण्याकरता आम्ही या स्पर्धेमध्ये आलोय. 18 आणि 19 डिसेंबर उद्याच्या दिवसामध्ये भिवंडी येथील भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा खारबाव प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये आमचा आवाज तुम्ही ऐकू शकतायत. आता चालू असलेला मॅच आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. आर्या 11 चिंचणी विरुद्ध विनीत 11 दांडी असा. विनीत 11 दांडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते, निमंत्रण दिलं जाते आर्या 11 चिंचणी या संघाला. चिंचणी संघाच्या माध्यमातून करण रावरे आणि दुसऱ्या बाजूला मयूर तामोरे हे दोन दिग्गज खेळाडू उतरलेत. तर पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय मिथुन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री पॅनल कडून. आणि दोन्ही संघ हे एकमेकांसमोर अनेक वेळा आलेत. एक्सपिरियन्स दोन्ही संघांना आहेत. एकमेकांचे डावपेच एकमेकांना ठाऊक आहेत आणि तेच डावपेच आता या मैदानावर ते दाखवतील यात काही शंका नाही. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दोन पंच पाहायला मिळत आहेत जे चांगले निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पहिला चेंडू गोलंदाज मिथुन याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. फॉरवर्ड शॉर्ट लेग मधून शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू जात असतानाच एक धाव पूर्ण केली. एका धावेनेशी खातं उघडले, अकाउंट ओपन केलंय फलंदाज मयूर तामोरे यांनी. चांगले संघ या स्पर्धेतून बाहेर फेकले जात आहेत. याआधी कोणीही भाकीत केलं नव्हतं की निलेश फायटर संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि झाई हा संघ पुढे येईल. मात्र झाई संघाने तो कारनामा करून दाखवला, पराक्रम केला, इतिहास घडवला या मैदानावर. पुढचा चेंडू इनफिल्ड वरून चेंडूला खेचला जातोय, टोळावला जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय सुंदर चौकार. 4 धावा. क्लास पाहायला मिळतोय फलंदाज करण रावरे याचा. अनेक मैदान ज्यांनी गाजवलेत. कुळे गटामधून सुद्धा अनेक मॅच विनिंग खेळी त्याने पेश केलेत. सलामी वीराची भूमिका काय असते ते दाखवून दिले. तोच करण रावरे उर्फ वामन. टेनिस क्रिकेटने त्याला एक वेगळं नाव दिलंय. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतून दिसतोय. हो, हा थोडासा आखूडपाचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. फ्लाय स्वीपच्या दिशेने चेंडू उडला गेलाय आणि बघू शकतायत निखिल हा त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे ती 5. 3 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात. काय कमालीचं क्रिकेट खेळलं जातं या मैदानावर. शिवनेरी चषक विरतन बुद्रुक 2021-2022 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही या मैदानावर पाहताय. सरळ बॅटचा वापर केलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक चोरटी धाव पूर्ण केली आणि बघता बघता खरा फेकीचा फायदा उचललाय. रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये चांगला प्रत्यय दाखवतात हे दोन्ही खेळाडू. 2 धाव पूर्ण. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 7. यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी फलंदाजाने अद्यावत करायच्या असतात. त्या अगदी योग्य पद्धतीने फलंदाज मयूर तामोरे आणि करण रावरे या दोघांनीही अद्यावत केलेले दिसून येत आहेत. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू गोलंदाजाने टाकलेत आणि 4 चेंडूंमध्ये 7 धावा धावफलकावर आपल्याला दिसून येत आहेत. यस, नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. मात्र या आधी नो बॉलचा इशारा आलाय आणि अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 8. फ्री हिट असेल फलंदाजाकरता. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल या चेंडूवर फलंदाज करण रावरे याला, जो व्यक्तिगत अशा 6 या धावसंख्येवर खेळतोय. चांगला महागडा खेळाडू आहे तो. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पडल्यानंतर खाली राहतोय. ऑफ स्टंपच्या जागा सोडून जातोय आणि पंचाने वाईड घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 9. अजूनही फ्री हिट असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे आणि मुक्त फटक्यावर त्याला किती धावा मिळत आहेत हे आपण पाहणार आहोत. इनफिल्ड बघताय आपण. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयास असेल कारण 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत. एकाला ठेवलं जातं डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये.
आणि त्या दिशेने फटका अद्यावत केलाय फलंदाज करण रावरे यांनी. एकच धाव मिळेल फ्री हिटवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालंय गोलंदाज मिथुन याची. धावसंख्या झाली ती 10 धावा. पहिले षटक प्रगती पथावर आहे आणि पहिल्या षटकामध्ये 4 बॉल गोलंदाजाचे टाकून झालेत. 4 चेंडू त्याने रिलीज केलेत. 4 चेंडूंमध्ये 10 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून येताना दिसत आहेत. दोन्ही क्रिकेटपटू लेदर क्रिकेटमध्ये गाजलेत. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने अनेक मैदानं गाजवलेत. आता स्ट्राईक इनकडे मयूर तामोरे. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपर शफल झालाय मयूर. 1 धाव मिळेल. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. दोघांमध्ये चांगला ताळमेळ, दोघांमध्ये चांगली भागीदारी हे वैशिष्ट्य आहे या संघाचं. कारण रावरे हा डेंजरस एक खतरनाक खेळाडू म्हणून समजला जातोय, गणला जातोय. मला आठवतंय तपस्या चषक 2020 मध्ये अफलातून कामगिरी करणारा खेळाडू. 41 धावा 2 षटकांमध्ये हव्या होत्या आणि त्या धावा पूर्ण करणारा खेळाडू. या चेंडूला इनफिल्ड वरून टोळण्याचा प्रयास. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. 1 बाउंस सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. 4 धावा. आदरणीय सन्मान्य मारुती किनी आणि नारायण किनी साहेबांना विनंती करतोय सरजी प्लीज आपण व्यासपीठावर या. शिवनेरी चषक 2021 मध्ये आम्ही आपलं आयोजकांच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतोय. चालू असलेल्या मॅच मध्ये पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आर्या 11 चिंचणी संघ फलंदाजी करतोय. ज्या संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद नाबाद 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता फलंदाज आपली बॅट बदलतोय. महेंद्रसिंग धोनी त्याच्या कारकिर्दीमध्ये आपण त्याच्या बॅटवर अनेक स्टिकर बघितले होते. सुरुवातीला बीट ऑल स्पोर्ट्स BAS हा स्टिकर त्याच्या बॅटवर पाहिला. त्याच्यानंतर आपण स्पार्टन कंपनीचा स्टिकर सुद्धा त्याच्या बॅटवर बघितलाय आणि स्पार्टन कंपनीचा स्टिकर लावण्याकरता जवळजवळ 3 कोटींचा करार महेंद्रसिंग धोनी याने केलेला दिसून आलाय. अशा काही आठवणी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. मात्र आता बरेचसे स्टिकर्स बऱ्याचशा स्पोर्टद्वारे खेळाडूंना मोटिवेट करण्याकरता, ब्रँड बनवण्याकरता ते स्पोर्ट्सचे मालक नेहमीच तत्पर असतात, तयार असतात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय विवेक दवणे. टेनिस विश्वातील नामांकित असा खेळाडू आलाय ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तितकाच क्षमतेचा तितकाच ताकदीचा खेळाडू मैदानाच्या आत फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. या चेंडूला स्लॉग स्वीपचा फटका खेळला जातो. चेंडू जातो बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेची घाई करतायत आणि बघता बघता 2 धाव मिळत आहेत फलंदाज मयूर याला. 2 धावांची धावसंख्या झाली ती 17 धावा. एक जमेची बाजू अशी आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची कारण त्यांचा एकही फलंदाज बाद झाला नाही. ही चिंता असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. एक ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या विनीत 11 दांडी या संघाला, ज्या संघाच्या माध्यमातून गौतम आकरे सारखा दिग्गज खेळाडू खेळतोय. अनेक स्पर्धा ज्याने गाजवलेत. सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा त्याचा दबदबा आपण बघितला होता आणि तोच गौतम आकरे या मैदानावर सुद्धा चांगली कामगिरी करेल काय. रिव्हर्सचा फटका खेळला जातोय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या हातामधून हा झेल ड्रॉप होतोय. नजर हटी दुर्घटना घटी आणि बघता बघता फलंदाजाला इथे धावा मिळत आहेत 2 धावा. 2 धावांची धावसंख्या झाली ती 19 रन्स ऑन दी बोर्ड. चालू असलेला मॅच युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी विनीत 11 दांडी विरुद्ध आर्या 11 चिंचणी या दोघांमध्ये तुम्ही पाहतायत. आर्या 11 चिंचणी संघ टॉस हारलाय आणि या संघाची सर्वप्रथम फलंदाजी आले. टॉस जिंकल्यानंतर विनीत 11 दांडी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. चालू असलेल्या मॅच मध्ये 2 चेंडू टाकून झालेत दुसऱ्या षटकात. आता सुद्धा सरळ बॅटचा वापर केला जातोय. टायमिंग व्यवस्थित होताना दिसत नाही. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची आता घाई नाही आणि बघता बघता फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागते. विवेक याच्याकडे जो अनुभव आहे, जो एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स आपल्याला मैदानाच्या आतून दिसतोय कारण त्याने अनेक मैदानं गाजवलेत. अनेक मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळलाय. भारतातील जे टेनिस क्रिकेटपटू आहेत त्या टेनिस क्रिकेट पटूंच्या विरोधात चांगलं काम करणारा खेळाडू. मात्र करण रावरे या खेळाडूला थांबवू शकत नाही. या खेळाडूने मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडूला टोळावलंय. 6 धावां करता षटकार. जाग्यावर भेटना ग पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना अग बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवला काल आलू मी तेरा तिना ना जगल मला भेटली सिना.
स्कोर मूव्स ऑन 26. 26 धावा होत आहेत 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आक्रमकता आता पाहायला मिळते करण रावरे या फलंदाजाची, ज्यांनी 2 चौकार आणि 1 षटकारणीशी आतापर्यंत चांगले धावा जमा केल्यात. 17 धावा त्यांनी जमा केल्यात. 6 बॉलमध्ये 17 या व्यक्तिगत धाव संख्येवर खेळतोय. एका बाजूला मयूर तामोरे 5 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या खात्यामध्ये येताना दिसत आहेत. P2 पॉवर प्लेचा दुसरं षटक सुरू आहे. याच्यानंतर क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषा लगत जास्त दिसतील. इनफिल्ड बघतात 38 सर्कलच्या आतमध्ये यष्टीरक्षक आणि गोलंदाज पकडून एकंदरीत 9 खेळाडू आत दिसत आहेत. मिड ऑन, मिड ऑफ, पॉइंट, फ्लाय स्वीप, कव्हर, स्क्वेअर लेग. या चेंडूला पुन्हा एकदा उचललंय, उंची जास्त गाठली, लांबी सुद्धा तितकीच. फुल ठसन स्टँड मध्ये हा चेंडू गेलाय ठसन करण्याकरता. 6 धावा, षटकार. मला तरी वाटतं प्रेक्षकांपेक्षा चेंडूची ठसन जास्त होती करण रावरे याच्यात. या 6 धाव मिळत आहेत. या 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 32 वर. 32. सी टँकर रोल अदा करतोय. त्याच्यावरची जबाबदारी दिली त्या जबाबदारीने खेळी करतोय. ओ बॅटचं एज लागलं होतं. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय आणि बघता बघता चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करण रावरे या फलंदाजाने केलाय, ज्याच्यामध्ये तो सफल ठरतोय. याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. RI11 चिंचणी संघाच्या त्या 16.50च्या सरासरीने 33 धावा. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. याचाच अर्थ हा आकार आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे. तो वाढतोय की घटतोय हे वर्णन करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2021. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणीन. जुली गो दे ग मला लग्नाचे वचन, राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा, फुलांचा गोजेला. म्हणूनच बघू शकतायत आपल्याला क्रिकेटने काय दिलं मित्रांनो. तर क्रिकेटने आपल्याला पैसा दिलाय, क्रिकेटने आपल्याला प्रसिद्धी दिली, क्रिकेटने आपल्याला एक चांगला फिटनेस दिलाय, क्रिकेटने आपल्याला मैत्रीचे संबंध दिलेत. हे मिळतं क्रिकेट खेळल्यामुळे. जास्तीत जास्त युवा पिढी क्रिकेटकडे आकर्षित होताना दिसते आणि चांगलं क्रिकेट आपल्याला विराटन बुद्रुक येथील या मैदानावर पाहायला मिळतंय. 2 षटक संपल्यानंतर RI11 चिंचणी संघाची धावसंख्या 16.50च्या सरासरीने झालेली आहे. ती 33 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी हे दोन्ही फलंदाज पहिल्या विकेट करता करतायत. आता कुणाल गोलंदाजी मार्गावर आलाय. भागीदारी तोडणं फार महत्वाचं आहे, ब्रेक थ्रू मिळवून देणं फार महत्वाचं आहे. तो ब्रेक थ्रू कुणाल मिळवून देईल काय, कारण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होताना दिसली नाही. स्ट्रायकिंगकडे वामन, छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू गॅप मध्ये फटका टोळावतोय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार. हा आलाय चौकार. शंकरा रे शंकरा, शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा, शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. खेळाडूला पाणी हवा आहे. या चौकारण्याची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 37 वर. नेक्स्ट मॅच कुठल्या 2 संघादरम्यान असेल ही अधिकृत माहिती आम्हाला आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील. कदाचित हा मॅच असू शकतोय आई आशापुरी एडवन विरुद्ध गावदेवी वैतीपाडा वाडीवासा. बघूया अधिकृत काय माहिती मिळते. पाणी हे फार महत्वाचं आहे. आपलं शरीर उत्तम दर्जाचं राखण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणूनच दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी हे प्रत्येक व्यक्तीने प्यायला हवं. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. आणि दुपारच्या सत्रामध्ये खेळाडूंना सध्या पाण्याची आवश्यकता भासलेली दिसून येते. धावसंख्या चालू असलेल्या मॅच मध्ये 37 धावा धावफलकावर जमा झालेत. 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवर चांगला तग धरून आहेत, जबाबदारीने खेळ करतायत, टिकाव धरून आहेत, म्हणजेच चांगली खेळी ते पेश करताना दिसत आहेत. दोघांमध्ये असलेला हा चांगला अनुभव आहे. दोघांनीही ज्ञानाच्या शिदोरीचा वापर मैदानाच्या आतून केलेला दिसतोय.
खूप चांगलं वर्क करण रावरे आणि मयूर तामोरे हे दोन्ही करतायत. आज या स्पर्धेमध्ये आपण बघतायत खूपच चांगलं काम करताना दिसत आहेत आयोजक तुषारजी किनी, नयनजी किनी आणि त्यांची इतर जी संपूर्ण टीम आहे. या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनतीचं चीज त्यांना शेवटच्या दिवशी पाहायला मिळेल. मेहनत करणं फार महत्वाचं आहे आणि ती मेहनत या आयोजकांनी या स्पर्धेकरता केलंय. शिवनेरी चषक 2021-22 चा हा महासंग्राम. पुढचा चेंडू, हा चेंडूला मिड ऑन क्षेत्रामध्ये वळवलंय. एक धाव पूर्ण केली, एकच धाव मिळते आणि एका धावेनिशी धाव संख्येत बदल. धावपळकर धावा लागला ते 38 धावा. जो बाउंड्री लाईनच्या पाठीमागे जो भगवा पट्टा आहे त्या भगव्या पट्ट्याच्या आतमध्ये एक खेळाडू आहे, मला तर वाटते प्रेक्षक आहे. त्या प्रेक्षकाला विनंती असेल माझी, प्लीज आपण मैदानाच्या बाहेर जा. तिथे खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांवर बसा. भगवा पट्टा स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक आहेत. थँक्यू. तुमच्यासारखे प्रेक्षक आमच्या या टुर्नामेंटची शोभा ह्या नेहमीच वाढत असतात. पुढील होणारा मॅच पवन सुत नवली विरुद्ध साई 11 या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा जवळून जातोय आणि म्हणूनच पंच बघत राहिलेत की हा खूप चांगला चेंडू पडलाय. पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला चेंडू समाप्त होतोय. वाईड लाईन आहे, त्याच्या थोडासा आतून जाणारा चेंडू होता आणि डॉट बॉल रिलीज केलाय, सोडलाय गोलंदाज कुणाल या गोलंदाजाने. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 38 धावा, 2 षटकं आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू अगोदरच इरादा बनवला होता फलंदाजाने आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ सरळ 4 धावां करता गेलेले हा चौकार. 4 धावा बाईच्या स्वरूपात. 4 धाव मिळत आहेत या बाईच्या स्वरूपात. 4 धाव मिळत आहेत. या 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 42 वर. रिव्हर्सचा फटका तुम्ही कधी खेळू शकतायत. एखादा चेंडू जर गुडलेन क्षेत्रामध्ये पडला तर गुडलेन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही रिव्हर्सचा फटका व्यवस्थितरित्या अद्यावत करू शकतायत. 4 अतिरिक्त धाव मिळत आहेत. या अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली ती 42 वर. बिनबाद नाबाद 42 धावांचा स्टँड या दोघांनीही पहिल्या विकेट करता दिलाय. गोलंदाज तयार. डाऊन द विकेटचा मारा, फुल टॉस करून चेंडूला टोळवण्याचा मानस आहे, ध्येय आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि परतावं लागते या फलंदाजाला. विकेटचं पतन गॉन. भागीदारी तुटली गेली, भागीदारी मोडली गेली. थँक्यू डीजे. पहिला धक्का लागलाय, 2 षटकं आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर हा पहिला धक्का. मयूर तामोरे नावाचा फलंदाज बाद झालाय, ज्यांनी संघाकरता 7 धावा बनवल्यात. 7 धावा करून तो बाद झालाय. फर्स्ट मॅन डाऊन, फर्स्ट विकेट इज गॉन. पहिला गडी बाद झालाय आणि धावसंख्या धावपळकावर लागली जाते 42 धावा. नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या जयेश रावरे. करण रावरे आणि जयेश रावरे हे 2 खेळाडू मैदानाच्या आत आपल्याला दिसून येत आहेत. सी टँकर रोल अदा करणारा खेळाडू म्हणजेच करण रावरे. छोटा पॅक बडा धमाका, अनेक वेळा आक्रमक खेळी त्याच्या बॅट मधून आलेली दिसून येते. अर्धशतकी खेळी सुद्धा त्याने पेश केलेत. तो हा खेळाडू आहे करण रावरे. या चेंडूला उचलण्याचा प्रयास केलाय. चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आणि परतावं लागतोय फलंदाज करण रावरे याला. लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत आणि विवेक दवणे कोणतीच चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये झेल देऊन करण रावरे होतोय बाद. कमॉन डीजे. करण रावरे याला, ज्यांनी 11 बॉल मध्ये 29 रनची खेळी केली, दमदार खेळी केली, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 3 षटकारांचा 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. 263 चा स्ट्राईक रेट त्याचा आपण पाहिला होता. हे 2 गडी बाद झाले, ते 2 धक्के दिले गेलेत. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या, त्यात 2 गडी बाद 42 धावा. आता नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या खेळण्यासाठी चिराग. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. मधल्या फळीमधील ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये येतोय त्या वेळेस चिराग चांगली खेळी करण्याकरता समजला जातोय आणि ते त्यांनी सिद्ध केलंय.
टीम मीटिंग घेतली जाते. 2 गडी बाद झाल्यानंतर पहिल्या 2 षटकांमध्ये कुठे चुका झाल्यात ह्या बाबत सुद्धा कदाचित ही चर्चा असावी. धावसंख्या 42 झालेली आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय प्रणित तामोरे. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. प्रणित महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच शिवनेरी चषक 2021-22 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाचं आयोजन विरातन बुद्रुक या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. काही चांगलं मैदान उपलब्ध करून दिलंय खेळाडूंकरता. म्हणजेच जरी खेळाडू क्रिकेट खेळत असताना कोसळला तरी त्याला मोठी दुखापत होणार नाही याची दक्षता आयोजकांच्या माध्यमातून या मैदानावर घेतली जाते आणि प्रभावित केलंय निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले क्रिकेटचं मैदान असल्यामुळे. आता तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज ते चौथं षटक टाकण्याकरता प्रणित आलाय. वेळ जास्त वाया जातोय. वेळ वाया जाईल असं काही करू नका. जे काही साध्य करायचं असेल जे काही ठरवायचं आहे ते या आधीच विचार करून ठरवा. 5-5 षटकांचे मॅचेस हे प्रेक्षकांना हवे आहेत. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक चांगल्या कॉमेंट्स देत आहेत. त्यांच्या अपेक्षा वाढलेत. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेंथ चेंडूला उडवण्याचा प्रयास. पुन्हा उंची जास्त गाठली. लांबी कमी. वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये झेल देऊन फलंदाज परततोय डकच्या स्वरूपात आणि हा फलंदाज बाद झालाय तो चिराग. चिराग इज गॉन ऑन डक. किरण NG तामोरे यांनी चांगला झेल टिपलाय. बाद केलं गेलं चिराग या फलंदाजाला. प्रत्येक खेळाडूने मनामध्ये ठरवून जायला हवं की जर आपले सलामीवीर सफल ठरत नसतील तर मधल्या फळीमध्ये मी माझं 100% योगदान देईन. मी संघाच्या हितार्थ खेळ करेन. माझ्या जबाबदारीला मी साजेशी कामगिरी करेन. आता डावऱ्या हाताचा फलंदाज गेलाय जयेश जो रावरे आणि दुसऱ्या बाजूला नितेश नावाचा खेळाडू आहे नॉन स्ट्राईक इन कडे. निकेश जयेश रावरे हा स्ट्राईक इन कडे. गोलंदाज तयार. ओ व्हॉट डिलिव्हरी. भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. फलंदाजाला कळलं नाही. आउट स्विंगर टाकलाय गोलंदाजाने आणि बीट करून सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. प्रणित याचं चांगलं षटक आहे. चौथ्या षटकामध्ये कमालीचं प्रदर्शन. दबाव असताना त्यांनी चांगली गोलंदाजी इथे पेश केलंय. प्रणित याच्या कोट्यातील आता पुढील चेंडू असेल. आता चेंडूला वेट केले. वाट बघितली त्याच्यानंतर चेंडू खेळला. चेंडू जातोय स्कोअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखीन एक धक्का दिला गेलाय तो आर्या 11 चिंचणी संघाला. गॉन. विकेटचं पतन. धाव संख्या 42 42. आकडा जो आहे तो अशुभ आकडा आर्या 11 चिंचणी संघाकरता आहे की काय. कारण 4ही फलंदाज 42 या धावसंख्येवर बाद झालेत. पहिल्या विकेट करता 42 धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या विकेट करता 1ही धावांची भागीदारी झाली नाही. तिसऱ्या विकेट करता सुद्धा 1ही धावांची भागीदारी झाली नाही आणि चौथ्या विकेट करता सुद्धा एकाही धावेची भागीदारी झाली नाही. 42 या धावसंख्येवर हे लगातार 4 गडी बाद झालेत. दबाव सर्वस्वी फलंदाजी करणाऱ्या संघावर आलाय. निकेश करता हा चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. चांगला बाउन्सर टाकला होता गोलंदाजाने. फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू. हा डॉट बॉल आहे आणि कदाचित हे दुसरं मेडन षटक असू शकेल काय. याआधी एक निर्धाव षटक टाकलं होतं मागच्या मॅच मध्ये गोलंदाजाने. झाई संघाविरुद्ध क्रिकेट खेळत असताना निलेश फायटर संघाचा गोलंदाज होता. त्याने ही कामगिरी केले याआधी. गोलंदाज तयार. प्रणित त्याच्या कोट्यातील पुढचा चेंडू. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू काव कॉर्नर क्षेत्रामध्ये लँड होतोय. एक धाव पूर्ण. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि एका धावेनिशी आता कुठे धावपळ पुढे सरकतोय. खूप आरामात धावा या ठिकाणी आता पूर्ण करतायत. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 43 वर. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल असेल गोलंदाज प्रणित याचा. चांगली कामगिरी ही नेहमीच आपल्याला प्रकाश झोतामध्ये नेऊन ठेवत असते आणि ह्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय प्रणित.
ओहो, चांगला गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झालाय, पडल्यानंतर खाली राहिलाय, बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. याचबरोबर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर RI11 चिंचणी संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. संकट आता वाढलेत. या संकटांना जिद्दीने तोंड देणारा एखादा फलंदाज मैदानाच्या आत दिसेल काय, ही शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. नको मला बगीचा नको. 4 षटकांची समाप्ती. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या आहे ती 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये RI11 चिंचणी संघाची. आणि शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय विवेक दवणे. टेनिस क्रिकेट मधला हा नामचीन हिरा. अनेक स्पर्धा ज्याने गाजवलेत, अनेक मैदाने ज्याने गाजवलेत. आणि क्रिकेट मधलं बेसिक काय आहे हे ज्या खेळाडूला ठाऊक आहे तो हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर. समोर निकेश नावाचा फलंदाज. हा पॉपिंग क्रीजच्या दिशेने मारा केलाय, वाईड यॉर्करचा मारा गोलंदाजाने केलाय. आणि फलंदाज फक्त बघत राहिलाय की चेंडू नेमका कुठे पडलाय. त्याच्या घरामध्ये त्या फलंदाजाला नाचवलं जाते. विवेक चांगली गोलंदाजी करतोय. ह्या आधी विवेक यांनी दुसरं षटक टाकलं होतं. त्या दुसऱ्या षटकामध्ये चोप बसला. 18 धावा त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या होत्या. आता 5 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा चांगले चेंडू रिलीज केलेत. पहिल्याच षटकामध्ये चोप बसल्यानंतर आता चांगलं कमबॅक हा गोलंदाज करतोय. संघाला साजेशी कामगिरी करून देतोय. 100% योगदान दिलं जाते. आणि क्रिकेटमध्ये फलंदाज हे साहेब समजले जात आहेत तर गोलंदाज हे मजूर समजले जात आहेत. गोलंदाजांना फार कष्ट करावे लागतात. शतरक्षकांची साथ लाभली तर गोलंदाज हे साहेब ठरतायत. पुन्हा एक चांगला चेंडू टाकलाय त्याच दिशेने. फलंदाजाचा वीक पॉइंट ओळखलाय या गोलंदाजाने. आणि अशा रीतीने बघू शकता तुम्ही आणखीन एक धक्का दिला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. थर्ड अंपायर इशारा आला होता मैदानाच्या आतून. बघू शकतायत धाव सोडण्याचा प्रयास होता या शतरक्षक फलंदाजाचा. अंपायर आमच्या ऑफिशियल्स प्लीज या. डाव्या बाजूला आमचे ऑफिशियल आहेत. इथून स्पष्ट दिसते की बेल्स या खेळाडूच्या उडलेल्या दिसून येतात. याचा अर्थ हा फलंदाज बाद आहे. परतावा लागेल या फलंदाजाला. हा लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. RI11 चिंचणी संघाची धावसंख्या आहे ती 43 धावा 43. स्लॉग ओव्हर मध्ये सुद्धा हवी तशी कामगिरी फलंदाजी करणाऱ्या संघाला करता आली नाही. आणि विकेटचं पतन होताना आपल्याला दिसतंय. विघ्नेश नावाचा फलंदाज धावबाद झालाय. धावसंख्या 43 धावा झाल्यात. पहिल्या विकेट करता चांगली भागीदारी रचल्यानंतर झटपट गडी बाद होताना दिसलेत. नवीन फलंदाज गेला यज्ञेश आणि फलंदाज निकेश हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. कोळवटपाच्या चेंडूला खोदून काढण्याचा मानस होता, ध्येय होतं. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलाय. गौतम आखरे चेंडू उचलतोय. फेकी करेपर्यंत फलंदाजाला एकच धाव मिळेल. एका धावेची धावसंख्या झाली 44. पहिल्या विकेट करता चांगली भागीदारी केल्यानंतर झटपट गडी बाद होताना दिसलेत. त्याच्यानंतर किती विकेट्स गमावलेत तर जवळजवळ 5 फलंदाज हे बाद झालेत आणि फक्त 2 धावा आल्यात. या चेंडूला उचललंय स्टेडियमच्या बाहेर. 6 धावा. वाईड ऑफ लॉंग ऑन वरून हवाई सफर सफल होतोय. षटकार येतोय. या
6 धावणीची धावसंख्या फुलली, धावसंख्या पोहोचली ती 50 वर. स्कोअर मोज ऑन 50 हवाई सफर केलंय. 17 डिसेंबर 1903 साली पहिला हवाई सफर करणारे राईड बंधू मला आठवले आणि आजचीच ती तारीख होती. आज सुद्धा 17 डिसेंबरचा दिवस आहे आणि नुकताच फलंदाजाने हवाई सफर केले जे आवश्यक होतं. हो, क्रॅकिंग स्ट्रोक, चांगला फटका, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फोर्स केलं होतं या चेंडूला निकेश याच्या माध्यमातून आणि बघता बघता निकेश 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावणीशी धावफलक पुढे सरकतोय आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर आर्या 11 चिंचणी संघाची धावसंख्या आहे 5 गडी बाद 53 धावांचं लक्ष ठेवणं गेलंय ते विनीत 11 दांडी या संघासमोर. 53 रन्स रिक्वायर्ड टू विन, 53 धावा जिंकण्याकरता. दुसऱ्या डावाला प्रारंभ होण्याआधी आपण टॉस सुद्धा करून घेणार आहोत. झाई 11 विरुद्ध पवनसुत नवली असा हा मॅच असेल आणि टॉस करण्याकरता आमचे प्रतिनिधी, आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्राचा बुलंदाबाज प्रमोद शेडगे निश्चितच जातील. भगवे वादल आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया, दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. आले किती न गेले किती कोणी असं. थँक्स डीजे. आदरणीय सन्मान्य दिलीप किनी साहेबांच्या शुभ हस्ते आता टॉस आपण करून घेणार आहोत. झाई संघाचा संघनायक आणि एका बाजूला पवन सुत नवली संघाचा संघनायक टॉस करण्याकरता या. ऑफिशियल आम्हाला सांगतील किती षटकांचा मॅच असेल. तुषारजी, हा किती षटकांचा मॅच होईल या मैदानावर? दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच होतोय आणि किती षटकांचा मॅच असेल ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. दिलीप घरत आहेत, दिलीपजी किनी आहेत, दोघे या ठिकाणी आहेत आणि दोघांच्या शुभ हस्ते आपण इथे त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करून घेऊया. दिलीप घरत, दिलीपजी किनी या दोन्ही प्रसिद्ध व्यक्ती या ठिकाणी आहेत. झाई संघाचा कर्णधार लवकर या आणि पवनसुत नवली संघाचा संघनायक या. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा, क्रिकेट हा खेळ सामर्थ्याचा. या खेळामध्ये असतात अनेक पळवाटा, प्रत्येक संघ काढत असतो अनेक पळवाटा आणि म्हणूनच मित्रांनो आपण या दोन संघादरम्यान करून घेऊया छाप आणि काटा. संघनायक या. झाई संघाचे संघनायक इथे पोहोचलेत. पवनसुत नवली संघाचा संघनायक लवकरात लवकर या. तुषार मोरे येत आहेत. 5 षटकांचा मॅच असेल. 2 मान्यवर या ठिकाणी आहेत. दिलीप घरत, दिलीप किनी हे 2 मान्यवर आहेत. दोन्हीही एकमेकांना मान सन्मान देत आहेत. हेच आहे मित्रांनो, क्रिकेटने आपल्याला हेच दिलंय, एकमेकांचा आदर कसा करावा हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. दिलीपजी घरत, त्याच्यानंतर दिलीपजी किनी हे 2 व्यक्ती आहेत. दोन्ही संघांच्या कॅप्टनला आम्ही एकदा हार्दिक शुभेच्छा देतोय. कॉलिंग कोण करतोय? झाई संघाचे संघनायक धनंजय नाईक हे कॉलिंग करतायत. लपवत आहेत, बघूया आता. कॉलिंग करतायत तुषार मोरे. छापाचा आवाज दिलाय आणि इथे छाप आलाय. दोन्ही संघाला शुभेच्छा देत आहेत दिलीप किनी आणि दुसऱ्या बाजूला दिलीप घरत. तुषार, महत्वपूर्ण मॅच आहे. टॉस जिंकलाय, आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त तुमचा निर्णय आम्ही इथे जाणून घेतोय. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावसंख्येचा मजल माराल 5 षटकात? 65-70.
65 ते 70 धावसंख्येवर मजल माराल. तुम्हाला ह्या मॅच करत असतो लाख लाख शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. मॅच कडे आम्ही रवाना होतोय. पहिल्या चेंडूवर झेलबाद होण्याची दाट शक्यता. विकेट प्राप्त केलाय गोलंदाजाने. थेट आम्ही नेतोय तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच संदीप कावंट यांचा आवाज आपण ऐकत होतात. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सभोवताली सर्व क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला आर्या 11 चिंचणी हा संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला विनीत 11 दांडी. हे दोन्ही संघ नामवंत आहेत आणि दोन्ही संघांकडे तेवढी ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये एका साईडला भरत किंवा चिखलीकर आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचे त्यांच्या भाच्याने मात्र खूप चांगल्या प्रकारचं नाव कोरलंय. तन्वीश रमाकांत वजे या खेळाडूने. तर एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज लवकरात लवकर बाद झाला. दीपेन हा फलंदाज, गौतम आणि निखिल. गौतम अकरे एका साईडला आपण पाहतो. टेनिस क्रिकेट विश्वातला एक नामवंत जो खेळाडू पाहायला मिळतो. मी सकाळी उल्लेख केला होता तुषार गरत आणि गौतम अकरेचं एकाच मॅच मध्ये 2 शतकं, परंतु ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड मुळे मात्र त्या ठिकाणी अपील माघारी घेतली तुषार गरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आणि शतक साजरं केलं गौतम अकरेने. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. भरत चिखलीकर भरपूर वर्ष दांडी संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. अनुभवाने समृद्ध आहे. एका साईडला आपण पाहतो आज चिंचणी संघातून यावेळेला आपण पाहतो ज्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतो. अनेक वर्ष मात्र चिंचणी संघातून खेळत असताना आपण पाहतो मयूर तांबोरे. एका साईडला आपण पाहतो बबुआ सारखा, निकेश सारखा खेळाडू आपण पाहतो. एका साईडला जर आपण पाहिलं तर जयेश रावरे सारखा खेळाडू, करण रावरे सारखा खेळाडू, चिराग केनी सारखा खेळाडू. यावेळेला गौतम अकरेचा हा फटका पाहायला मिळतोय. हुकचा फटका चेंडूला कन्वर्ट केला गेलाय. चेंडू जाऊन आतोय 6 धावन करता. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. मांडीला जाता गो चावूल धलायला, आणीला पाटा गो धलद वाटायला. मांडीला जाता गो चावूल धलायला. थँक्यू डीजो, थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक मैदानात. मानव परिसर मैदान आपण पाहतो आणि विराथन बुद्रुक नांदगडे शिवनेरी चषक 2021 अप्रतिम गुड डिलेव्हरी. जो रस्त्यामध्ये जो ब्लॅक कलरचा पिकअप आहे, कृपया करून विनंती करेन तो हटवायचा आहे जरा. तर मालकाला विनंती करेन की तो पिकअप कृपया करून आपण हटवा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 6. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा, 6 रन्स. भरतचा हा चेंडू आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला वळवला गेलाय. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय चौकार. गुड शॉट, सुपर टायमिंग. या 4 धावा. सोन्याचा उंगवला तैला बापाचे महिन्याला. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करण्याला. 53 धावांचं पाठलाग करताना आक्रमकता काय असते. भल्या भल्या फलंदाजानं ज्याने मात्र नाचवलाय आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर, तोच फलंदाज गौतम अकरे पाहायला मिळतो. ब्रँड ऑफ दांडी. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, खूप वेगाने बॅट फिरवली होती जयेश रावरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित बॅट थोडं स्पर्श झाला होता, दुखापत झाली नाही. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता पहिलं षटक मात्र भरत चिखलीकर याने मात्र हाताळलं. 53 धावांचं पाठलाग करताना 10 धावा. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. डोंगरी
पालघर जिल्ह्याचं नाव आउट ऑफ इंडिया जाऊन मात्र खूप चांगल्या प्रकारचं झळाळलं गेलंय. 14 ते 15 खेळाडू असे आहेत पालघर जिल्ह्याला लाभले गेले, ज्याने आखाती देशांपर्यंत मात्र जाऊन चांगल्या प्रकारचं नाव कोरलंय. आपलं स्वतःचं नाव, आई वडिलांचं नाव, तालुक्याचं नाव, गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव त्यांनी कोरलं गेलंय. या सर्व 14 ते 15 खेळाडूंना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. धावसंख्या 10 धावा. केवळ ऑन साईडला आपण पाहतोय फटका चांगला आहे निखिल तांबरीच्या बॅटमधून एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. करण रावरे, जॉन्टी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले, वामन या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. कारण ऑन साईडला जर आपण पाहिलं तर हा क्षेत्ररक्षक खूप कव्हर करत असतो. कारण ज्याचा झेल व्हायरल झाला होता आपण पाहिलं होतं उमरोळीच्या मैदानात तुषार घरतचा तो मात्र फटका आणि खूप चांगल्या प्रकारचं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून कॅप्चर केलं गेलं होतं आणि सुंदर सूर उडी मारून तो झेल टिपला गेला होता. खूप व्ह्यूज मिळाले होते त्या झेलला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा, 10 रन्स, 11 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. मयूर तांबोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क डावखुऱ्या हाताने. यावेळेला पाहिलं सुंदर फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रॅकिंग शॉट सरळ चेंडूला फेकून दिलाय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. 6 धावा. धावांची गती 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. आज गौतम अक्रेला मात्र आपण जवळून पाहतोय. इतर वेळेला युट्यूबच्या माध्यमातून त्याची बेधडक फलंदाजी पाहावयास मिळते, परंतु आज या मैदानात पदस्पर्श करताना आणि उत्कृष्ट खेळ दाखवत असताना पाहतोय. स्लॉक स्वीपचा फटका सरळ चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय. 6 धावन करता. इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. ब्रँड ऑफ दांडी गौतम अक्रे इज ऑन फायर. थँक्यू. वेलकम बॅक. 23 धावा. रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचं हे सुमधुर क्रिकेट गीत पाहायला मिळालं आणि आमचं भाग्य लाभलं होतं. या गाण्यामध्ये डायलॉग मांडण्याची संधी मिळाली प्रशांत नडगे सरांकडून. विक्रमगडचे आहेत पेशाने शिक्षक आणि त्यांची संपूर्ण टीम. दशरथ धांगटा यांचा गोड आवाज पाहायला मिळाला. बबलू यांचं मात्र स्टुडिओ खूप चांगल्या प्रकारचं मात्र दणाणलं गेलं होतं. यावेळेला पाहिलं सुपर टायमिंग. बॅकफुटला गेलंय. बॅटचं ब्लेड ओपन केलं आणि चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय गार्गे 11 स्टँडच्या दिशेने. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 2 षटकार, 1 चौकार आणि संघाची धावसंख्या विनीत 11 दांडी संघाची 27 धावा. वॉट बॅटिंग. सुपर टायमिंग. 27 धावा. काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय 53 धावांचं पाठलाग करताना. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय काय जबरदस्त फटका. यावेळेला आपण पाहू शकतायत सरळ चेंडू 1 बाउन्स चौकार. ते दनादन फलंदाजी. गौतम अक्रे नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये आणि एंटरटेनमेंट केलं जातं या खेळपट्टीवर. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. 4 धावा येतात. रन्स 31 धावा या फलकावर. विपुल घरत या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. गिरीशजी घरत यांचं सुद्धा धन्यवाद. यावेळेला ऑफ साईडला इंटू द गॅप मध्ये करण रावरे. पुन्हा एकदा मात्र यावेळेला बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता. बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 रन्स 35 धावा. विजयासाठी अजून सुद्धा विचार केला तर 18 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 18 धावा. एक सामन्याचं समीकरण होतं ते सोपं करून दाखवलं गेलंय. धावांची अक्षरशः मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं अर्थातच गौतम अक्रे. अनेक अर्धशतक ज्याच्या बॅटमधून निघालेत, 1 शतक ज्याच्या बॅटमधून निघालेत. नरपडच्या मैदानात अक्षरशः
85 ते 90 धावा ज्याच्या बॅट मधून निघाल्या होत्या तोच खेळाडू गौतम अकरे, एक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर आई कोसमाई चषक खारडीच्या मैदानात पाहायला मिळाली होती. कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची ती स्पर्धा 1,25,000ची लाख मोलाची स्पर्धा आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता. तोच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर ब्रँड ऑफ दांडी गौतम अकरे. सुपर बॅटिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 35 धाव. आणि कालच्या सामन्यात सुद्धा 85 धावांची वादळी खेळी केली होती. झंझावती नवली संघाबरोबर झुंजार खेळी पाहायला मिळाली होती. नावाला साजेसा असा खेळ करतोय कारण ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळ आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. स्विच हिटचा फटका यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि चेंडू निघून जातोय जयेश रावरेच्या हातामध्ये. भरत चिखलीकर. धावांची गती जर आपण पाहिली तर 35 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होतात. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतात. आर्या 11 हा संघ दिलीप किनी यांचा हा संघ पाहायला मिळतो थोडासा बॅकफुटला येतोय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. थोड्याच वेळात आम्ही अनाउन्समेंट करू. उद्याच्या दिवसात सामने कोणते असतील, कोणते संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत ते सुद्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत माहिती देऊ. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. हा चेंडूला मात्र फेकून दिलाय. सुपर प्लामिंग भिरकावून दिलं गेलं आमच्या लाडक्या यावेळेला पाहुण्यांच्या स्वागतासाठी, अनिल किनी यांच्या स्वागतासाठी. 6 धावा. गुड शॉट. पडतय घराणी 41 रन 41 धावा विजयासाठी अजून सुद्धा 12 धावांचं लक्ष आहे. ऑफ साइडला काय जबरदस्त निखिल तामोरे नावाचा फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट. व्हॉट अ टायमिंग. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल. क्या करे भैया. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 48, शॉट 47. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात विजयासाठी अजून सुद्धा 6 धावा. सर्वोत्तम फटका पाहायला मिळाला या मॅच मध्ये आपण पाहतो आणि कदाचित हा शॉट ऑफ द डे म्हणून ओळखला जाईल. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला आणि गेम फिनिश करतोय निखिल तामोरे. व्हॉट अ बॅटिंग. यावेळेला आपण पाहतोय षटकाराने जबरदस्त स्टायलिश फिनिश केलं जातं. सुपर बॅटिंग निखिल तामोरे आणि एका साईडला गौतम अकरे. यावेळेला आपण पाहू शकला दीपेन बाद झाल्यानंतर जबाबदारी सांभाळली आणि यावेळेला आर्या 11 चिंचणी या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त झालाय आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच वळणार आहोत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात आणि टाळ्यांचा गजर. चला शेक हँड करण्यासाठी आतमध्ये जा. दांडी संघ मी विनंती करेन आपण शेक हँड करायचंय. हात मिळवायचे आहेत तर रांगेमध्ये जाऊन आपण हात मिळवा. शेक हँड करायचंय. तर मात्र नवली संघ या वेळेला आपण पाहतोय आणि त्यांना 2 हात करताना आपण पाहतोय. झाई संघ आपण पाहू शकाल.